नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ठाणे महानगरपालिकेत जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा फॉर्म कसा भरावा यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तत्पूर्वी आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊ। कोणकोणते पद आहेत, शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय, नोकरीचे ठिकाण काय, फी किती लागणार, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार, एक्झाम कधी असणार, या ठिकाणी ही सर्व माहिती पाहू। तर या ठिकाणी पाहू शकता टोटल या ठिकाणी 1773 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। त्यामध्ये पदांची नावं वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी मी जाहिरात देणार आहे तुम्हाला। ही या जाहिरातीमध्ये तुम्ही सविस्तर पदांची नावे वगैरे या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पदांची नावं दिलेली आहेत, त्याच्या पुढे तुम्हाला किती जागा आहेत त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे। टोटल ही ओरिजिनल PDF आहे। याच्यामध्ये टोटल 65 पदांसाठी या ठिकाणी ही भरती निघालेल्या आहेत। तर याची अर्ज करण्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे। 12 ऑगस्टपासून अर्ज चालू झाले आहेत। लास्ट तारीख आहे 2 सप्टेंबर 2025 या ठिकाणी। तर याचे हॉल तिकीट कधी येणार या ठिकाणी दिलेलं आहे बघा। परीक्षेच्या 7 दिवस आधी हॉल तिकीट येणार आहे। परीक्षेची तारीख हे तुम्हाला नंतर कळेल, त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता या ठिकाणी वेगवेगळी पद दिलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या ठिकाणी आपण फॉर्म कसा भरावा या ठिकाणी व्हिडिओ सुरुवात करू। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओपनसाठी या ठिकाणी 1000 रुपये फी दिलेलं आहे आणि मागासवर्गीय यासाठी 900 रुपये फी दिलेलं आहे। म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि बाकी सगळ्या अदर कास्टसाठी 900 रुपये फी लागणार आहे। तसेच माजी सैनिकसाठी कोणतीसुद्धा फी या ठिकाणी घेतली जाणार नाही। तसंच या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 सप्टेंबर 2025। तर त्यापूर्वी लवकर अर्ज करून घ्या। चला तर आपण आता फॉर्म कसा भरावा यासाठी व्हिडिओला सुरुवात करू। तुम्ही कोणत्या पण पदासाठी फॉर्म भरा, तुमचं काही पण शिक्षण असू दे, या फॉर्ममध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कोणत्या पदासाठी कसा फॉर्म भरावा आहे। त्या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। तसेच फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या ठिकाणी ही लिंक पाहू शकता, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि मागाशी जी PDF तुम्हाला दाखवली ती PDFची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF जाहिरात पाहू शकता। तसेच या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर नावाचं बटन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्ज भरण्यासाठी इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी येऊन आपल्याला अर्ज भरायचा आहे। क्लोज करून घ्या, सर्व माहिती वगैरे ॲग्री करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता फॉर्म भरायला आपल्याला सुरुवात करायचं आहे। तर या ठिकाणी असा इंटरफेस येईल, इथं आपल्याला पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपल्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहिले नाव टाका, या ठिकाणी मिडल नेम सांगितलं तिथं वडिलांचं नाव टाका, लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे। तसंच खाली पुन्हा एकदा वडिलांचं नाव टाका आणि खाली आईचं नाव टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं। त्याच्यानंतर खाली सांगितलं आहे बघा तुमच्या नावामध्ये बदल आहे का। जर एखाद्या महिलेचं लग्न वगैरे झालं असेल तर त्यांच्या नावामध्ये बदल असतो, तर त्यांनी या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे आणि पुढे त्यांनी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, लग्नाचं नाव काय बदल आहे ते। जर कोणाचं नावात बदल नसेल तर त्यांनी नो करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। हे सर्व माहिती झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल फिमेल काय जेंडर असेल ते सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर या ठिकाणी पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे। त्याच्या खाली ईमेल ID टाकून घ्या, सेम ईमेल ID या ठिकाणी कॉलममध्ये पण टाकून घ्यायचे आहे। हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली विचारेल तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन ही मुक्त विद्यापीठमधून झालं आहे का असे विचारेल। झालं असेल तर यस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली माहिती टाकून घ्यायची आहे, पाहून घ्या। या ठिकाणी आपल्याला 10वीला तुमची 10वी शाळा झाली त्या लास्टची परीक्षा देताना जो तुम्हाला सीट नंबर होता 10वीला तो सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्या। तुमची 10वी कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष आणि मंथ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। जर तुमची आता 10वी समजा 2020मध्ये झाली असेल तर या ठिकाणी मार्च 2020 हे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। जर एखाद्याकडे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर त्या बोर्ड सर्टिफिकेट खाली कोपऱ्यात तारीख लिहिलेली असते, मग तो तारीखचा महिना त्या ठिकाणी टाकून घ्या। काही जून असेल, जुलै असेल ते महिना मंथ वगैरे टाकून घ्या। त्यानंतर वर्ष प्रत्येक एकच असणार आहे। त्याच्यानंतर खाली आता आपल्याला 3 एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। पहिल्या या ठिकाणी एक्झाम सिलेक्ट सेंटर करून घेताना पहिल्या या ठिकाणी असे ओपन दिसतील, सेंटरची लिस्ट दिसेल, त्यापैकी तुम्हाला जे जवळ पडतं तेच तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही दुसरं आणि तिसरं या ठिकाणी सेंटर सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर टिप दिले आहे त्या टिप बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आपण सर्व माहिती टाकून घेतली, त्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला।
तर या ठिकाणी आपल्या ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP या रकान्यात भरून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतला त्याच्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावर हिरव्या कलरच्या बटनावर क्लिक करून घ्या. OTP सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर परत डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून रिव्हेरीफायचं बटन दिसते खाली, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण भरलेली सगळी माहिती या ठिकाणी दिसेल आपल्याला. ही माहिती सगळी चेक करून घ्यायची बरोबर आहे का नाही. बरोबर असेल तर सर्व बटनावर या ठिकाणी टिक बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व बटनावर टिक करून घेतल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आहे तो आपल्याला कॅप्चा खालच्या या रकान्यात भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व माहिती टाकून कॅप्चा टाकून घेतला त्यानंतर सबमिट बटनावर आपण क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे झाल्यानंतर आपल्या आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. तर याचा आपल्याला रजिस्ट्रेशनचा ID पासवर्ड हा टेक्स्ट मेसेज आणि ईमेलला पण येणार आहे. तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर पोस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे, ते या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या. तर या ठिकाणी नंतर पोस्ट नेम दिसत आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करा. सर्व फॉर्म भरायची प्रोसेस ही सेमच राहणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी आत्ता कोणती तरी एक पोस्ट या ठिकाणी ओपन करून दाखवतो. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी आपण तात्पुरतं म्हणून फार्मासिस्ट ही पोस्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घेऊ. या ठिकाणी आपण पोस्ट सिलेक्शन करून घेतली. त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर पोस्ट कोड आणि पोस्टचं नाव वगैरे ते सर्व ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आपल्याला खालची माहिती टाकून घ्यायची आहे. अर्धी माहिती आपण टाकलेली ती व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी आपल्याला जी माहिती टाकायची आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस विचारेल, मॅरिड आहात का नाही, तर असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली माहिती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला आता आपला इंडियन नॅशनॅलिटी विचारेल, इंडियन नॅशनॅलिटीवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर गावात राहत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर असेल तर येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमच्याकडे काय आहे, डोमासेल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कोणतं पण डॉक्युमेंट असेल तर ते या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पहिल्या रकान्यात आपल्याला त्याचं कार्यालयाचं नाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे खाली जर डोमासेल अपलोड करणार असेल तर खाली डोमासेलच्या खाली कोपऱ्यात लिहिलेलं असते बघा, तहसील ऑफिस, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ऑफिस किंवा सब डिव्हिजन ऑफिसर काय लिहिले असेल तर ते या ठिकाणी लिहून टाका. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कधी डोमासेल तुमचं काढलं ते तारीख टाकून घ्यायचं आहे आणि डोमासेलचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही माहिती टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता कास्ट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कास्ट तुमची कोणती आहे ती कास्ट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. कास्ट सिलेक्शन केल्यानंतर खाली आपल्याला मागाशी सांगितल्या पद्धतीने कार्यालयाचं नाव टाकून घ्या. तुमच्या कास्टच्या खाली लिहिले असेल सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा काय असेल ते टाकून घ्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी काढले ते डेट ही या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स नाही टाकले तरी चालते. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. तर या ठिकाणी विचारेल तुमच्या अंगावर कोणतं तीळ खून वगैरे आहे का, असेल तर ते कुठं पण लिहा. कुठं असेल ते माहिती एखादी लिहा. अंगावरती आहे, चेहऱ्यावरती आहे, हातावर, पायावर काय असेल ते लिहून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला विचारेल तुमच्याकडे पॅन कार्ड वगैरे आहे का, असेल तर येस करून घ्यायचं आहे. पॅन कार्डला आपण येस केल्यानंतर खाली आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे या कोपऱ्यात. त्याच्यानंतर पुढच्या कोपऱ्यात ज्या पद्धतीने पॅन कार्डवरती नाव आहे आपलं ते नाव या ठिकाणी प्रॉपर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर ही एक डिटेल्स आपण टाकली तर ह्या डिटेल्सवर आपल्याला बाकीचा नो केलं तरी चालतं. असेल तर येस करा, नसेल तर नो करा, शक्यतो नोच करून टाका. त्याच्यानंतर आपल्याला खाली माझी ओळख या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्या. सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर आपण येऊ. या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचा. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या आरक्षणामध्ये येता ते या ठिकाणी येस और नो फक्त करून द्यायचं आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये बसता त्याला येस करा, ज्याच्यामध्ये बसत नसेल तर त्या ठिकाणी नो करा. प्रॉपर भरपूर जणांचं नोच ऑप्शन येतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला येस नो करून सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घेऊ आपण.
त्यानंतर ती माहिती झाल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स विचारेल, याच्यामध्ये आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस कसा टाकायचा आहे, पहिल्या लाईनमध्ये आपल्याला ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. दुसऱ्या लाईनमध्ये तुम्ही ज्या गावात राहता तिथलं एखादा लँडमार्क किंवा एखाद्या नगरचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर कंट्री विचारेल, येते या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करा. या ठिकाणी स्टेट विचारेल, तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो ॲड्रेस टाकला आपण तो ॲड्रेस म्हणजे झाला आपला हा करस्पॉन्डंट ॲड्रेस, आणि तुमचा हा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेमच असेल तर या ठिकाणी या येस बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ते येस बटनवर आपल्याला करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या बटनवर आपण क्लिक करून घेतलं. त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी ॲड्रेस ॲटोमॅटिक फिल होईल. त्याच्यानंतर आपल्याला खाली सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड्रेस टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा विचारेल तुम्हाला मराठी लँग्वेज वगैरे हा विषय होता का, तर या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे मराठी लँग्वेजचा विषय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीची डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी 10वीला कोणता बोर्ड होता ते बोर्ड सिलेक्ट करा. 10वीला ज्या शाळेत होतं ते शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्या. तुम्हाला 10वीला CGPA होतं का पर्सेंटेज होतं ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्शन केल्यानंतर या ठिकाणी तसं टाका येईल की तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते. जर पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्टेन मार्क टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 500पैकी किती मार्क होते ते टाकून घ्या. मॅक्झिमम मार्क्समध्ये तुम्हाला 500 किंवा 600पैकी काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज येतील. त्यानंतर हे ॲटोमॅटिक आपण मागाशी टाकलं होतं ते ॲटोमॅटिक येईल. तुमची 10वी कधी झाली ते मागाशी टाकलं होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी 12वीची डिटेल्स पण टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी 12वीचा बोर्ड सिलेक्ट करा. 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये होतं कॉलेज सिलेक्शन करा. CGPA पर्सेंटेज काय होतं ते सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर पडलेले मार्क्स आणि किती मार्क्सपैकी होते ते टाकून घ्या. ॲटोमॅटिक पर्सेंटेज या ठिकाणी कॉलम येईल. हे टाकून झाल्यानंतर त्यानंतर 12वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने या ठिकाणी ग्रॅज्युएशनची पण डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. ग्रॅज्युएशन स्ट्रीम या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे. स्ट्रीममध्ये आता काय येते बघा, या ठिकाणी B फार्मसी येते, कारण आपण हा फार्मसीचा फॉर्म भरत आहात. जर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरत आहात तर त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रॅज्युएशनची लेवल या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कोणती इन्स्टिट्यूटमधून झालं ते इन्स्टिट्यूटचं नाव टाकून घ्या. कधी पासआउट झाला ते वर्ष महिना सिलेक्शन करून घ्या. CGPA होतं पर्सेंटेज होतं ते सिलेक्शन करून तुम्हाला त्या पद्धतीने मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला विचारेल खाली तुमची MSCIT झाली का, झाली असेल तर येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढचं काही विचारत नाही. त्याच्यानंतर खाली आपल्याला सेव्ह नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. फार्मसीवाल्याने या ठिकाणी एक्सपिरियन्स डिटेल्स टाकणं गरजेचं आहे. त्यांनी या पद्धतीने या ठिकाणी एक्सपिरियन्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या मेडिकलमध्ये काम केले मेडिकलचं नाव टाकून घ्या. फार्मासिस्ट पोस्ट ॲटोमॅटिक सिलेक्ट होईल. कधीपासून कधीपर्यंत काम केले ते या ठिकाणी टाकून घ्या. ॲटोमॅटिक या ठिकाणी एक्सपिरियन्स इयर दिसेल. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून झाले. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे ते पहिल्यांदा सांगतो, त्याच्यानंतर सांगतो की ते कसे अपलोड करायचे आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला सिग्नेचर, तिसऱ्या ह्याच्यात 10वीचं प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. चौथ्या ह्याच्यात 12वीचं प्रमाणपत्र त्या पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली डिग्री सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल त्याचं डिग्री सर्टिफिकेट. त्याच्या खाली आपल्याला डोमासेल करून घ्यायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहेत. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे बाकीच्या पोस्टसाठी काही लागणार नाहीत, तर त्यामुळे त्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड नाही केला तरी चालेल. त्या पद्धतीनं त्याच्या खाली आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी अपलोड करा. MSCIT सर्टिफिकेट आहे, पॅन कार्ड आहे किंवा इतर अजून कोणते डॉक्युमेंट असतील तर ते अपलोड करा. त्याच्यानंतर ज्या व्यक्तींचं लग्न झालं आहे त्यांना या ठिकाणी गॅजेटचा किंवा मॅरेज सर्टिफिकेटचा पण ऑप्शन येईल, त्यांनी ते पण अपलोड करून घ्यायचं आहे. आता हे कसे अपलोड करायचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा आपण फोटो कसा अपलोड करायचं ते या ठिकाणी जाणून घेऊ. तर या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी ऑप्शन दिसेल निळ्या कलरमध्ये कॅप्चर हिअर फोटो, तर हे बटन दिसेल. तर जर तुम्ही कम्प्युटरवर फॉर्म भरत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही ह्या पद्धतीने ही लिंक तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईटवरती मोबाईलवर ओपन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी ID पासवर्ड टाकून तुम्ही इथपर्यंत यायचं आहे फोटो अपलोडच्या ऑप्शनवरती. त्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून आणि या ठिकाणी सेल्फी क्लिक करून घ्यायची आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी सेल्फी क्लिक करून घ्यायचं आहे. ही सेल्फी क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड फोटोग्राफचं ऑप्शन दिसेल. या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला स्वतःचा एक फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो कसा पाहिजे या ठिकाणी पाहून घ्या.
व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो असला पाहिजे. फोटोची साईज ही 80 KB ते 200 KB असली पाहिजे आणि फोटोची फोटो फॉर्मॅट हा JPG आणि JPG या फॉर्मॅटमध्ये फोटो असला पाहिजे. तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या. ड्रॉप हिअर आणि अपलोड ब्राउज या बटनावर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी फोटो आपल्या अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो तुमच्या हा मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ऑलरेडी स्कॅन करून ती साईज मॅनेज करून ठेवलेला असला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही फोटो आणि सेल्फी अपलोड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी क्लोज करू. त्याच्यानंतर सिग्नेचर कशी करायची या ठिकाणी दाखवतो. सिग्नेचर या ठिकाणी साईज सांगितले आहे फक्त 10 KB ते 80 KB पर्यंत तुमची सिग्नेचरचं फोटोची साईज असली पाहिजे. सिग्नेचरचा फॉर्मॅट हे JPG मध्ये असला पाहिजे. सेम या बटनावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सिग्नेचरचा फोटो अपलोड करून घेऊ शकता. हे झाल्यानंतर या ठिकाणी आता बाकीचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे सांगतो. आता हे फोटो सिग्नेचरचं झालं. आता बाकीचे डॉक्युमेंट हे मी एक डॉक्युमेंट अपलोड कसं करायचं हे सांगतो. बाकीचे सेम पद्धतीने अपलोड करून घ्या. त्या ठिकाणी आपण पाहू 10वीचं प्रमाणपत्र कसं अपलोड करायचं आहे. त्यासाठी क्लिक हिअर अपलोड बटनावर क्लिक करून घेऊ. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटचा साईज ही 100 KB ते 2 MB पर्यंत असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फोटो अपलोड करू शकता किंवा PDF अपलोड करू शकता. दोन्हीपैकी काही पण अपलोड केले तर चालेल. या पद्धतीने या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या पद्धतीने 10वीचं सर्टिफिकेट आपण अपलोड करून त्याच पद्धतीने तुम्ही 12वीचं ग्रॅज्युएशनचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल काय असेल ते तुमचं सर्व डॉक्युमेंट्स या पद्धतीने अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी कास्ट वाईज तुम्हाला 900 रुपये फी दाखवेल. ओपनला 1000 रुपये फी दाखवेल. त्याच्यानंतर या ठिकाणी हे घोषणापत्र वगैरे दिसत आहे बघा. हे घोषणापत्र प्रत्येक ठिकाणी SS बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिसतो. या प्रिव्ह्यू बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरला आत्ता तोही सगळा या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे भरलेला सर्व फॉर्म व्यवस्थित बरोबर भरला आहे का नाही, स्पेलिंग वगैरे सर्व बरोबर आहे का नाही, सर्व व्यवस्थित चेक करून घ्या. सर्व जर बरोबर असेल तर ओके बटनावर आपल्याला खाली दिसेल. हे ओके बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व डिटेल्स झाले भरून तर त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपण सबमिट बटनावर आपण क्लिक करू. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर असा अलर्ट आला तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी आपल्याला वरती यायचं आहे. तर अपलोड केलेली सेल्फी, अपलोड केलेला जो फोटो आणि आपली अपलोड केलेली सिग्नेचर आहे ते एकदा ओपन करून बघायचे आहे आपण व्यवस्थित अपलोड केली आहे का नाही. या पद्धतीनं अपलोड व्यवस्थित झालेलं आहे तर या पद्धतीनं आपण सर्व चेक करून घेऊ. त्याच्यानंतर आपण सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आपण सबमिट बटनावर क्लिक करून घेऊ. तर या ठिकाणी आता आपल्याला सर्व फॉर्म झाला आहे व्यवस्थित. या ठिकाणी आपल्याला आता पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी असे ऑप्शन येतील. खरं लास्टचा आपल्याला सगळ्यात सोपा ऑप्शन म्हणजे आहे खाली QR कोड. QR कोडच्या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. भीम UPI सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट 900 रुपये या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर असा QR कोड ओपन होईल. तुमच्या मोबाईलमधून हा QR कोड स्कॅन करून पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कंप्लीट झाले या ठिकाणी तुम्हाला बॅकचं किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही. ते ॲटोमॅटिक तुमचं पेज हे आतमध्ये रिडायरेक्ट करेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये प्रिंटचा ऑप्शन येईल. या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरून त्याची प्रिंटआउट काढायचा. तर एखाद्या व्यक्तीला हा प्रिंटचा ऑप्शन नाही आला तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे ID पासवर्ड टाकून. त्याच्यानंतर तुम्हाला वरती तिथं प्रिंटचा ऑप्शन दिसेल. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यानंतर याचं हॉल तिकीट कसं येणार, ते कसं डाउनलोड करायचं, परीक्षा कधी असणार, ही जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण वेळोवेळी ती माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.